मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होतोय। मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर हा मार्ग खुला केला जाईल। मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास हा बोगदा खुला झाल्यावर केवळ 9 मिनिटात पार करणं शक्य होईल। कोस्टल रोडवरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। मार्च महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर आता मुंबईकरांसाठी कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय। मरीन ड्राईव्ह ते वरळी असा हा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू होतोय। दुपारी 1 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील, कोस्टल रोडची पाहणी करतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कोस्टल रोडच्या या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। सोमवार ते शुक्रवार असा हा मार्ग जो आहे तो खुला राहणार आहे। 90% या कोस्टल रोडचं काम पूर्ण झालेलं आहे। 10%चं काम बाकी आहे उर्वरित। ते काम शनिवार आणि रविवार या 2 दिवसात केलं जाणार। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी विंटेज कार जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। या विंटेज कारमधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोस्टल रोडची आज पाहणी करणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर मार्च महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू झाला होता आणि त्यानंतर आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पा, दुसरी मार्गिका जी आहे ते आजपासून सुरू होते। सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस मुंबईकरांना या कोस्टल रोडने प्रवास करता येणार आहे आणि या ठिकाणी 9 मिनिटात मरीन ड्राईव्ह ते वरळी 9 मिनिटाचा हा प्रवास असणार। त्यामुळे मुंबईकरांची ट्रॅफिकपासून इथे सुटका झाल्याचं म्हटलं जात आहे। आपण जर बघितलं असेल तर एक ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता आणि हा ड्रीम प्रोजेक्ट आता जवळपास पूर्ण झालेला आहे। 90% काम फक्त बाकी आहे आणि हे काम 2 दिवस शनिवार आणि रविवार या 2 दिवसात हे काम जे आहे ते करण्यात येणार। आपण जर बघितलं तर मरीन ड्राईव्ह पासून कोस्टल रोड सुरू होतो तो थेट वरळीला संपतो। त्यामुळे अवघ्या 9 मिनिटात आता मुंबईकरांना वरळीपर्यंत पोहोचता येणार आहे। कॅमेरामन सर अरविंद वारगेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।